यात्रेनिमित्त श्री कालभैरवनाथ यात्रेनिमित्त जे पंचक्रोशीतील सर्व जी काही मंडळी व्यवसाय नोकरी निमित्ताने बाहेर जिल्ह्यात तर राज्यामध्ये नोकरीसाठी वास्तव्यास आहे ते वर्षातून एकदा यात्रेच्या निमित्ताने प्रसंगी 7 दिवस वेळेची मर्यादा आखून पूर्ण यात्रेच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत सहपरिवार गावामध्ये नियोजनासाठी तसेच सहकार्यासाठी काहीही अडचण असेल तर त्या कामासाठी बाहेरील मंडळी वेळेप्रसंगी हजर असते। यात्रा सुरू झालेली आहे, काय तयारी करण्यात आलेली आहे? 7 दिवस यात्रा सुरू असणार आहे आणि प्रशासनातर्फे कर्मचाऱ्यांनी जागेची यात्रेकरूसाठी जागेची आखणी करून दिलेली आहे। त्याच पद्धतीने त्यांच्यासाठी पाण्याची सुविधा केलेली आहे। प्रासंगिक आरक्षणाचं पाणी सुद्धा पालखी कालव्याचं सोडलेलं आहे आपण। त्याच पद्धतीनं आरोग्याच्या दृष्टिकोनातून प्राथमिक आरोग्य आज कालभैरवनाथांची यात्रा आहे बोगटे येथे। तर ही यात्रा जवळपास 450 ते 500 वर्षापासून सुरू आहे। तर इथं कालभैरवनाथांचा इतिहास असा आहे की आता ही पुणतांब्याची 11वी गादी आहे। तर चंद्रकांत बाबा जाधव असं या बाबांचं नाव आहे, चंद्रकांत काशीनाथ जाधवराव। तर ही यात्रा जवळपास 450 वर्षापासून सुरू आहे। देव सोनारीवरून तर पुणतांब्यापर्यंत जाधवराया यांच्यासाठी गोदावरीच्या नदीकाठी आले होते। तर त्यावेळेस चैत्र महिन्यात जाधवराव सोनारीकडे जात असतात। तर त्यावेळी जाधवराव बाबा थकल्या कारणाने गोदावरीच्या कडेला बसले असताना त्यावेळेस देवाला खंत वाटली म्हणून देवाने सगळे हे स्वरूप रचले। घोडा, कावड्या, काठ्या, घंटानाद अशा प्रकारे ढोल हे सगळं देवाने त्यावेळेस रचून दिलं आणि दर 5 वर्षांनी देव सोनारीला जातात आणि भक्त असेल, गोंदवणी असेल, रामपुरवाडी असेल, नपावाडी असेल, या सगळ्या यात्रा या ठिकाणी होतात आणि सगळे मालकरी या यात्रेला सर्व उत्साहित असतात। आणि अशाच प्रकारे आज या यात्रेचं स्वरूप बोगटा या ठिकाणी आलेला आहे आणि भाविकांची पण भरपूर या ठिकाणी गर्दी झालेली आहे। सालाबादप्रमाणे ह्या वर्षी मोठ्या उत्साहात श्री कालभैरवनाथ यात्रा महोत्सव सुरू झालेला आहे आणि आज जाधवराय यांची स्वारी येत आहे। मोठ्या उत्साहाने आनंद लोक त्याचा दर्शनाचा लाभ घेत आहे आणि याही पुढे 3-4 दिवसापर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे। रक्तदान शिबिर असेल, कीर्तन असेल, तमाशा असेल, ह्या सर्व गोष्टी लोकांच्या याच्यातून सहकार्यातून त्या पुढे केलेल्या आहे। आणि मसाल्याचे इथे आख्यायिका आहे की सर्वसाधारण 1 वर्षभरापुरतं पुरेल इतका सर्व ग्रामस्थ आजूबाजूचे परिस्थितीतील सर्व लोक हे मसाला खरेदी करत असतात। पुणतांबा आणि येवला हे पूर्वीपासून आतापर्यंत शतक चाललेलं हे कालभैरवनाथाची यात्रा आहे आणि जाधवराया म्हणून ती बाबा आहे, म्हणजे बाबा म्हणजे स्वतः कालभैरवनाथाची हवा म्हणजे पिढ्यानपिढ्या आतापर्यंत चालत आलेली। मी पुणतांबाचा श्याम धरोटे पिढ्यानपिढ्या म्हणजे कालभैरवनाथाची आता महाराष्ट्रात अशी स्वारी कुठेच नाही। पण पूर्ण गाव म्हणजे आता हे समजा बोगटा आहे, बोगट्यामध्ये आजची दिवाळीचे कालभैरवनाथाचं एवढं जागरूक पॉवरफुल झालं बोगटा आणि पुणतांबा म्हणजे पिढ्या चालत असेल नाते आणि याच्यात पूर्ण भक्तगण झालेली। काय सांगाल, बोगट्याची कालभैरवनाथ महाराज यात्रा सुरू झालेली आहे, काय आख्यायिका आहे? आख्यायिका म्हणजे ऐतिहासिक यात्रा या ठिकाणी भरते। त्याचप्रमाणे तळेगाव येथील दाभाडे कंपनी या ठिकाणी वास्तव्याला आली तर त्यावेळेस त्यांनी आपला हात देव आहे या ठिकाणी घेऊन आले आणि नंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मंदिर उभारणीचं काम त्यांच्या हातून झालं। कालांतराने याचा विकास त्याच दाभाडे कंपनीने केला। त्याच्यानंतर या ठिकाणी सरपंच जर झाला तो आजही तागायत या ठिकाणी तो बरा होण्याचा प्रसंग आम्ही आमच्या समोर अनुभवलेला आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी पुणतांब्यावरून श्री जाधवराव महाराज येतात
त्यांच्याही अंगावर भैरवनाथाची हवा येते आणि ते पाहण्या करताना या ठिकाणी लाखो भाविक या यात्रेत या ठिकाणी गर्दी करतात आणि दर्शनाचा लाभ घेतात.